हाय गाईज, तर मी आज तुम्हाला दाखवणार आहे मुगाच्या डाळीचं वरण. ते मी कसं बनवते. जनरली सगळ्यांना तुरीच्या डाळीचं वरण आवडतं किंवा कोणी मसुराच्या डाळीचं खातं. आमच्याकडे जास्तीत जास्त मुगाचं वरण असतं. मला ॲसिडिटीचा खूप त्रास आहे, त्यामुळे मॅक्झिमम टाइम्स मुगाच्या डाळीचं वरणच बनवणं प्रेफर करते. आणि ती पण आम्ही कवरची डाळ यूज करतो. त्यासाठी मी तयारी केलेली आहे. सांबार मसाला थोडासा टाकणार आहे आणि टोमॅटो प्युरी वापरते. मी कधी टोमॅटो बारीक कट करून घेते किंवा कधी टोमॅटो. आज मी कांदा नाही टाकणार आहे, फक्त त्यासाठी मी चॉपरमध्ये टोमॅटोची प्युरी बनवून घेणार आहे. आणि बाकी मुगाची डाळ शिजून घेतलेली आहे. मी 1 वाटी मुगाची डाळ शिजून घेतलेली आहे. डाळ कुकरच्या डब्याचा इथंच दाखवतीये. मस्त तिला आता मी छान पाणी टाकून हाटून घेणार आहे. गूळ घेतलेला आहे, हिंग, गार्लिक घेतलाय, लसूण घेतलाय, करी लिव्स घेतल्यात, कढीपत्ता आणि कोरिएंडर लिव्स बारीक कट करून घेतल्यात. आणि बाकी सगळे आपले बेसिक मसाले, मोहरी, जिरं, हळद, लाल मिरची पावडर हे सगळं मी टाकणार आहे आणि तेल. तर चला तर मग आपण बनवूया मुगाच्या डाळीचं वरण. चला तर मग मी कढई घेतली आहे. कढईत तेल ठेवले गरम करण्यासाठी. गॅस सिमच ठेवणार आहे मी. ओके, तोपर्यंत मी तुम्हाला दाखवते. मी ह्या चॉपरमध्ये टोमॅटोची प्युरी करून घेतलेलं आहे. सध्या मी न्यू चॉपर घेतलेला आहे. जसं माझ्याकडे इलेक्ट्रिक चॉपर पण आहे, पण थोडंसं ते मोठं पडतं. वॉश करायला थोडंसं इझी नाही वाटत मला. खूप जर असेल तर मी ते वापरते. हे मी एकदम छोटंसं घेतलेलं आहे. किती छोटंसं आणि किती क्यूट आहे बघा. ऑनलाईनच ऑर्डर केलेलं आहे. तुम्हाला याची लिंक हवी असेल तुम्हाला कमेंटमध्ये सांगा, मी शेअर करेन. मस्त टोमॅटोची प्युरी मी बनवून घेतलेली आहे. आतमध्ये तेल गरम झालेलं आहे. त्याच्यामध्ये मी आता जिरं टाकतीये. जिरं तडतडलं की मी मोहरी टाकतीये. छान तडतडते. त्याच्यामध्ये मी आता टाकणार आहे गार्लिक टाकतीये. पण मुगाच्या डाळीच्या वरणाला गार्लिक लसण शिवाय नाही ऑप्शन, त्याच्याशिवाय तर टेस्ट नाही आहे. यात मी थोडासा करी लिव्स टाकतीये, कढीपत्ता. त्यात मी थोडासा आपला हिंग पण टाकतीये, कारण हिंगाशिवाय टेस्ट नाही आहे. येस, एकदा हे सगळं टाकलं की छान हलवून घ्यायचं फास्ट, आता हिंग लगेच जळायला सुरू होतो. एकदा मस्त मी हलवून घेतलेलं आहे. त्यात मी टोमॅटोची प्युरी टाकलेली आहे. मध्ये कार्टून आला होता, आई तुला हे हवं आहे का, मम्मा तुला हे हवं. मुलांना फार कुतूहल असतं. आपण ते करत असतो ना, आई 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 आई. जास्त म्हणायला काही हरकत नाही. मी 24 आवर्स वर्किंग मदर आहे. मुलं, दोन्ही मुलं 24 तास माझ्या मागे असतात आणि कंटिन्यू आई 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 आई. त्यात माझं ते काहीतरी चुकतं. कधी गॅस मोठा राहतो, कधी काहीतरी करपतं. मग तुम्ही पण हे समजून घ्या. त्यात मी टाकले. म्हणजे मी खूप प्युरी नाही करून घेते मिक्सरसारखी. त्या चॉपरमध्ये जेवढी होईल तेवढी. हे पण टेस्ट लागते. म्हणजे आंबूसपणा छान येतो वरणाला. त्यात तुम्ही कांदा पण ॲड करू शकता, पण मी आज अवॉइड केलाय कांदा. मी टोमॅटोच्या प्युरीच बनवतीये. आता थोडंसं हिला मस्त 1-2 मिनिट हलवत राहायचं. तोपर्यंत आपण जी डाळ आहे तिला छान पाणी टाकून हाटून घेऊया, सॉफ्ट करूया. ही डाळ अशी शिजलेली आहे. आणि कधी कधी आपला जो चमचा असतो त्याने नाही होत, मग मी कधी कधी त्याच्यासाठी यूज करते पावभाजी स्मॅशर. आणि फास्ट ती अशी स्मूथ होते छान. याच्यामध्ये मी हळद टाकलीये, लाल मिर्च पावडर टाकलीये आणि थोडासा कांदा लसूण मसाला पण टाकलाय. त्याच्यामध्ये मी अजून थोडीशी लाल मिरची पावडर टाकणार आहे, कारण मी खूप तिखट नाही करणार आहे वरण. मला मुलांना पण खायला द्यायचं आहे वरण. मी पाणी टाकतीये. तो जो डबा आहे ना त्याच्यामध्येच पाणी टाकून घ्यायचं. सगळं व्यवस्थित हे करून. प्रोटीन रिच वरण आहे. मुगाच्या डाळीमध्ये खूप जास्त प्रोटीन असतात. सॉरी माझ्याकडनं वरण पडलंय गॅसवरती. अरे, चवीनुसार मीठ टाकलेलं आहे मी याच्यामध्ये. याच्यामध्ये मी सांबार मसाला ॲड केलेला आहे. थोडंसं मीठ कमी वाटतं, मी अजून मीठ टाकून घेते. तसं मीठ बरेचदा कमी पडलं तरी चालतं, पण जास्त नको व्हायला. आपण वरून घेऊ शकतो मीठ. आणि आमच्याकडे जास्ती आंबट गोड वरण आवडतं, नंतर चिंच आणि गुळाचं. पण चिंचेमुळे पण ॲसिडिटीचं प्रमाण वाढतं, त्यामुळे मी त्याच्यात लिंबू पिळते. आणि टोमॅटोमुळे पण एक छान आंबटपणा आलेला असतो. त्याच्यामध्ये मी आता गूळ टाकते, जागरी पावडर. आणि कसं छान असा गोडवा येतो. असं आंबट गोड वरण खूप आवडतं आमच्याकडे. हा. त्यामध्ये मी लेमन स्क्वीज करते. लेमन स्क्वीज करण्यासाठी आहे थोडी, मी हाताने स्क्वीज करते. आता याला मस्त गॅस मोठा करून 1-5 मिनिट मस्त उकळी आणून घ्यायची आहे. तर मस्त आता उकळी येत आहे वरणाला. त्यामध्ये मी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकते. हा मस्त पावसाळ्यामध्ये गरम गरम मस्त वरण
आणि गरम गरम भात आणि त्यावर छान चमचाभर साजूक तूप, हे कॉम्बिनेशनच खूप सुंदर आहे आणि मला खूप आवडतो गरम गरम वरण भात आणि त्यावरती तूप. बघा तुम्ही किती यम्मी आणि डिलिशियस दिसते. असं हे मुगाच्या डाळीचं मस्त वरण रेडी आहे. सेम कशी छान उकळी आली आहे आणि मी इथे सर्व केलंय. माझ्या मुलीला तर खूप भूक लागली आहे, तिला हे वरण हवंय. वा, तुम्ही पण असंच वरण करून बघा, कसं वाटलं ते सांगा. आणि जर तुम्हाला माझं चॅनल आवडलं असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय बाय, गुड डे.